श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 11 गुरुवार स्वामींची कशी करायची हे थोडक्यात सांगणार आहे सोप्या भाषेत. हे लेडीज जेंट्स दोन्ही करू शकतात. जर लग्न झालेले नसेल तरी ते करू शकतात. आणि ह्याच्यासाठी जे जे साहित्य लागते, जर तुमच्याकडे नोटपॅड असेल तर नोट करून घ्या. एक चौरंग लागेल तुम्हाला, त्याच्यावर लाल पिवळा नाही तर सफेद कापड अंथरायचं. स्वामींचा एक फोटो लागेल तुम्हाला. मूर्ती असेल तर मूर्ती पण चालेल. फुलं आणायची, चाफ्याची फुलं असतील तर चाफ्याची फुलं, नाही तर दुसरी फुलं भेटली तरी दुसरी फुलं. मांडणी व्यवस्थित करायची. खाली चौरंगावर लाल कापड अंथरून घ्यायचं. त्याच्यावर स्वामींची मूर्ती चांगली पुसून घ्यायची आणि मांडायची. त्याच्यावर फुलं साईडनी लावायची. एक पंती लागेल तुम्हाला, ती पेटवायची. अगरबत्तीसाठी एक स्टँड आणि जे ते 21 अध्यायाचं पुस्तक असतं स्वामी चरित्र सारामृत, ते तुम्हाला ॲमेझॉनमधून भेटेल. नाही तर जवळ तुमच्या कुठं मठ असेल तर तिथेही भेटेल. जिथं पूजेचं साहित्य भेटतं तुमच्या आसपास त्यांच्याकडे सुद्धा भेटेल. आणि संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे तुम्हाला. हातावर पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, हळद घ्यायची आणि तांदूळ घ्यायची त्याच्यावर. आणि तुमचं नाव सांगायचं, अमुक अमुक तुमचं काय नाव असेल ते. नाही तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र. आणि तुमची मनातली जी इच्छा असेल ती मनात बोलून दाखवायची. स्वामींना विनंती करायची, माझा संकल्प निर्विघ्नपणे पूर्ण होवो. असं करून ते ताम्हणात पाणी सोडून द्यायचं. आणि एक लक्षात ठेवा, पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे तुम्हाला. दर गुरुवारी संकल्प करायचा नाही. आता हे तुम्हाला 11 गुरुवारला जवळजवळ एखादा गुरुवार तुमचा ऑफच होणार आहे. कारण लेडीज अशी पाळी आली तर तुम्हाला एक गुरुवार स्किप करायला लागेल. 3 महिने कंप्लीट जाणार तुम्हाला या व्रताला. आणि पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर परत दर गुरुवारी संकल्प करायचा नाही. 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे. 11 माळी जप करायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि 11 माळी तारक मंत्र म्हणायचा आणि आरती करायची. संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा. आपण नैवेद्य असा काही विशेष प्रकार काही बनवायचा नाही आहे. तुमच्या जे रेग्युलर घरात बनवतात तो नैवेद्य दाखवायचा. आणि एक सूचना लक्षात ठेवा, वशाट तुमच्या घरात चालणार नाही. तुमच्या घरात व्रत होत असेल तर वशाट चालणार नाही, हे लक्षात ठेवा. वशाट अजिबात चालणार नाही. बघा, हे सोप्या पद्धतीने. उद्यापनाला पण सोपी पद्धत आहे. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही एक तर जेवण बनवून 4 पोरांना 5 पोरांना अशी विषम संख्याला 3 पोरं 5 पोरं अशी वाढू शकता जेवायला. त्यांना घरी बोलून त्यांना वाढू शकता जेवायला. किंवा तुम्ही दानही देऊ शकता. किंवा तेवढ्या रक्कम जर तुमच्याकडे जवळ मठ असेल तर तेवढी रक्कम त्या दानपेटीत टाकू शकता. त्या एखादा ब्राह्मण जेवू घालू शकता. एखाद्या कुटुंबाचं समजा पॅकिंग करून मीठ, हळद, काय काय साहित्य लागतं दिवसभराचं जेवणाला, ते तुम्ही पॅकिंग करून ते दान देऊ शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. त्या काही लोक सिटीत राहतात, त्यांना पोरं बिरं भेटती नाहीत. काही शाळेला जातात पोरं, काही म्हणजे आता सगळी कशी कामधंद्याला माणसं गुंतलेली असतात, दिवसभर सगळे बिझी लोक असतात. तर असं तुम्ही दानधर्म करू शकता. जर तुमच्याकडं पोरं भेटत नसतील तुम्हाला, आणि पोरं भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. अशा पद्धतीने तुमचं उद्यापन करायचं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. तर जे गैरसमज असतील तुमचे ते सगळे दूर झाले असतील. प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.